होता की परवा राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेची भेट घेतली. तुमचं उद्धव ठाकरेंशी या भेटी संदर्भात काही बोलणं झालं? बरं झालं असेल तर मी इथे कशाला सांगू? काय आहे माझं बोलणं झालं असेल तर मी इथे का सांगू? झालं ना, पण मी कॅमेऱ्यावरती का सांगू? हा आमचा अंतर्गत विषय आहे. कोणी कोणाला भेटावं, काय करावं, पण मी काल सांगितलं आणि आज हे सांगतो. एकनाथ शिंदे हे त्या अर्थानं महाराष्ट्राच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे शत्रू आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शहाच्या मदतीनं चोरली म्हणून ते महाराष्ट्राचे किंवा शिवसेनेचे प्रमुख होऊ शकत नाही. हा खटला कोर्टामध्ये आहे आणि तो आम्ही जिंकू. दुसरं असं आहे की एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचं आमचं भांडण आहे आणि राहील, हे मी वारंवार सांगितलेलं आहे. ते भांडण व्यक्तिगत नसून ते भांडण महाराष्ट्राच्या हिताचं, स्वाभिमानाचं आहे, नैतिकतेचं आहे. आणि हे भांडण आम्ही टोकाला नेऊ, हे सुद्धा आम्ही सांगितलं आहे. या उपर मला याविषयी काही बोलायचं नाही असं मी काल सांगून सुद्धा आपण असे प्रश्न वारंवार विचारत. जळफळाट का होतोय? मैत्री अशी असावी की समोरच्याचा जळफळाट व्हावा, असं उदय सामंतांचं स्टेटमेंट आहे. कोण जळलं? दुसरं नाही, स्टेटमेंट कोण कोण त्यांचा अप्रत्यक्ष त्यांचा रोग कोणावरती असेल, काही असेल, पण त्याच्यावरती आमच्या पक्षाकडनं कोणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे का? स्वतःच जळतायत ते, स्वतःच त्यांच्या बुडाला आग लागलेली आहे. ते त्यांनी उगाच या विषयावरती फार चर्चा करू नयेत. मूर्ख लोक आहेत ते. विभागामध्ये भ्रष्टाचाराचं रेट कार्ड फिक्स होतं. मला विषय माहिती आहे. और काय आहे?